सना काकू, हा पायनॅपल शिरा तर छान झालाय. कसा बनवलाय सांगा बरं मला. बरं चल, मी तुला याची रेसिपी सांगते. तर मी एक कढई घेतली आहे, त्यात 2 चमचे मी तूप ॲड केले आणि 200 ग्राम इतका जाड रवा ॲड केला आहे. शिरा बनवण्यासाठी येणार नेहमी जाड रवा घ्यायचा, त्याने शिरा छान होतो. तर मी इथं पायनॅपल शिरा बनवते आहे. तर सगळ्यात आधी इथे ना रवा एकदम मस्त भाजून घ्यायचा खरपूस आणि साईडला काढून ठेवायचा. मग त्याच भांड्यात मी परत तूप ॲड केले, थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड केलेत, काजू बदाम पिस्ता, आणि मग हे मी बारीक चिरलेले पायनॅपलचे तुकडे पीसेस ॲड केलेत, ते पण छान फ्राय करून घ्यायचे. आणि 1 कप इतका पायनॅपलचा गर घेतला आहे, प्युरी करून घेतली मी थोडंसं दूध टाकून, आणि ती पण यात ॲड केली आहे. मग थोडंसं ॲड केलं आहे मी येलो फूड कलर, आणि मग 1 ग्लास दूध टाकलं आहे. थोडं दूध आणि पाणीसुद्धा मिक्स करू शकतो आपण, मी पूर्ण दूध घेतलं आहे. आता हे छान मिक्स झाल्यावर यात मी ॲड केली आहे वेलचीची पूड 1 चमचा आणि चवीनुसार साखर. तर ही साखर जवळपास 100 ग्रॅम असेल, मी वाटीने मोजून घेतली आहे. आणि मग हे छान मिक्स झाल्यावर साखर विरघळल्यावर यात आपण रवा ॲड करूया, आणि रवासुद्धा मंद आचेवर छान मिक्स करून घ्यायचा, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही ह्याच्या अजिबात. आणि असं हे मिक्स झाल्यावर अशा प्रकारे याला झाकण ठेवून 5 मिनटाची वाफ काढायची. रवा बनायला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनटात तयार होतो. आणि मग वरून परत थोडीशी वेलचीची पूड टाकली आणि रवा छान मिक्स करून घेतला आहे, आणि तयार आहे आपला पायनॅपलचा शिरा. तर याला छान एकदा परत मिक्स करून घेते, आणि वरून टाकणार आहे मी परत थोडंसं तूप, कारण की तूप जास्त असलं की रवा अजून छान टेस्टी लागतो. आणि मग टाकली थोडीशी टुटी फ्रुटी, थोडेसे ड्रायफ्रूट्स, आणि आता याला आपण सर्व करूया. तर रेडी आहे आपला हा पायनॅपलचा शिरा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी झाली आहे. थँक्यू.